नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये। हे बघा, नवीन इश्यू आलेला आहे। आता वेबसाईटवरून फॉर्म झाले आहेत गायब। मग आता पैसे मिळणार का? डेटा नॉट फाउंड येत आहे। लॉग इन केल्यानंतर OTP वगैरे काहीच येत नाही, फॉर्म वगैरे तिथं काही दिसत नाही तुमचा। मग आता तुमच्याकडे नेमका पुरावा काय? तुम्ही फॉर्म भरलेलाचा काय करायचं याचं टेन्शन वाढलं, कारण एकही हप्ता मिळाला नाही। खरंच तर ते खरंच गरजवंत होते, त्यांना पैसेच मिळाले नाहीत। जे खरे लाभार्थी होते त्यांना पैसे मिळत नाहीयेत। मग आता अशा लोकांनी करायचं काय? वेबसाईटवरून तर डेटा गेला, त्यांचा डेटा नॉट फाउंड येत आहे, लॉग इन केलं तरी काही दिसत नाही, स्टेटस काय आहे हे दिसत नाही। या सगळ्या गोष्टी सध्या होत आहेत, तर त्याच्यावरती काय करायचं आहे या व्हिडिओवरती आपण पाहणार आहोत। नेमका इश्यू काय आहे, पुढे काय होणार आहे, या संपूर्ण ह्याच्यावरती आपण आज डिटेलमध्ये व्हिडिओ हा पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण हे तुमच्या सोबत सुद्धा होऊ शकतं। भरपूर जणांचे मला कमेंट्स आलेले आहेत मित्रांनो, त्या कमेंट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की दादा हे असं होत आहे, याच्यावरती काय करू शकतो आम्ही तर खरंच तर आम्हीच खरे लाभार्थी आहोत, तरी पण आम्हाला असं होत आहे। तर बरोबर आहे, माझ्या माता भगिनींचं सुद्धा म्हणणं अगदी बरोबर आहे। हे जे खरे लाभार्थी आहेत ते थोडेसे वंचित अजून राहिलेले आहेतच त्याच्यावरून। ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना अजून पैसे आलेले नाहीयेत। मी आशा करतो की आता माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला थोडीशी काहीतरी आशा येईल। तर बघूया आपण नेमकं ह्याच्यामध्ये होणार आहे काय, मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देत आहे। परंतु मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण माहिती ही पुराव्यासही देत असतो आणि खरी माहिती देत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा। मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून तिथं नोटिफिकेशनचं बेल असतं त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। हे बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला पहिल्यांदा आधी कमेंट्स दाखवतो। हे बघा, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, पण आता वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन ऑप्शनच येत नाही, ॲपमध्ये पण OTP येत नाही। लक्षात घ्या, माझं असं म्हणणं आहे यांना, लक्षात घ्या, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण आता वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन ऑप्शनच येत नाही, ॲपमध्ये पण OTP येत नाही। लक्षात घ्या, तुम्हाला माझं एक सांगणं आहे की आता जो आहे, आता रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ऑनलाईन बंद झालेली आहे। लक्षात घ्या, ऑनलाईन आता रजिस्ट्रेशन होत नाही। तुम्ही मोबाईलद्वारे पण करू शकत नाही आणि वेबसाईटद्वारे सुद्धा आता तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकत नाही। आता तुम्हाला जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो डेटा पूर्ण आहे तो अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा आहे। त्या अंगणवाडी सेविका घेतील तो डेटा पूर्ण आणि त्या मॅडम फॉर्म भरतील। आता तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकत नाही, स्वतः ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही, सगळं हे बंद झालेलं आहे। आता ही पहिली कमेंट झाली। आता दुसरी बघा, सगळ्यात महत्त्वाची आहे, अजूनपर्यंत एक पैसा आला नाही आणि आता वेबसाईटवरून भरलेले अर्ज सुद्धा गायब झाले आहेत। हा काय प्रकार आहे? आमच्याकडे फॉर्म भरलेलाचा पुरावा काय? तर लक्षात घ्या, बरोबर आहे तुमचं की आता वेबसाईटवरून खूप जणांचे फॉर्म हे गायब झालेले आहेत। डेटा नॉट फाउंड असं येत आहे, लॉग इन केल्यानंतर खूप जणांचा प्रॉब्लेम आलेला आहे। याच्यामध्ये काय पुरावा देणार? आता तुमच्याकडे तर पुरावा काय असणार? लक्षात घ्या मित्रांनो, डेटा नॉट फाउंड दाखवत आहे, असं दाखवत आहे, फॉर्म अजून अप्रूव्ह नाही झाला। लक्षात घ्या, काही जणांचा तर फॉर्म अप्रूव्ह पण नाही झालेला आहे, आणि काही जणांचा फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांचा फॉर्म म्हणजे अप्रूव्ड आहे तरी पण तिथं डेटा नॉट फाउंड येत आहे। आणि ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे, अजून पेंडिंगमध्ये आहे, त्यांचा फॉर्म सुद्धा हा काय दाखवत आहे, डेटा नॉट फाउंड दाखवत आहे। तर तुम्हाला आज एक सविस्तर सांगणं आहे, डेटा आता व्हिडिओ व्यवस्थित बघा, संपूर्ण बघा, कारण काय होत आहे हे बघा। आता ज्यांचं अप्रूव्ड फॉर्म आहे त्यांच्याबद्दल मी बोलतो पहिल्यांदा, आणि ज्यांचा परत अप्रूव्ड नाही आहे आणि त्यांचा पण डेटा नाही दाखवत आहे त्यांचं काय। आता तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे परंतु डेटा नॉट फाउंड असं दाखवत असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो। माझ्या माता भगिनींना एक म्हणणं आहे, सध्या सर्व्हरवरती लोड आलेला असेल, सध्या फॉर्म जे आहेत ते चेक इनच्या प्रोसेसमध्ये आहेत, ते पडताळणीच्या प्रोसेसमध्ये आहेत। तर त्याच्यामध्ये काय होत आहे, त्याच्यामुळे सर्व्हरवरती लोड आलेला आहे आणि कामकाज जास्त चालल्यामुळं तुमचा तो डेटा नॉट फाउंडचा ऑप्शन तिथं येऊ शकतो। सध्या तिथं डेटा नॉट फाउंड हा ऑप्शन येऊ शकतो, सध्या त्याच्यावरती काम चालू आहे। तरी कोणीही टेन्शन घेऊ नका, सर्व्हरवरती लोड आला, कारण मल्टिपल युजर्स असतात आणि भरपूर जण लॉग इन करत असतात। तर वेबसाईटचं एक असंच असतं मित्रांनो की भरपूर लोड आला की सर्व्हर डाऊन होतात, आणि सर्व्हर डाऊन झाल्यानंतर मग तुम्हाला तुमचा जो डेटा आहे तो दिसत नाही। तर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे त्यांचं आता पुढे प्रोसेसमध्ये आहे, तुमचा जो पुढेचा जो काही येणार आहे
हप्ता, त्याच्यासाठी तुमचा जो पुढचं नाव आहे ते तुमचं लिस्टमध्ये आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रोसेस होईल आणि तुमच्या जवळपास अकाउंटमध्ये पैसे येतील. आजपासून अजून पुढे 3 दिवस पैसे येणार आहेत असं आपल्याला एक माहिती मिळालेली आहेच. मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर डेटा नॉट फाउंड येत असेल, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, तर त्यांनी कुणीही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कुठलाही पुरावा द्यायची गरज नाही मित्रांनो. तुमच्याकडे जर पुरावाच ठेवायचा असेल तर इथून पुढे जर तुम्ही लॉग इन केलं आणि जर तुम्हाला डेटा दिसला तर त्याचा एक स्क्रीनशॉट असतो बघा, आणि तुमच्याकडे एक ऍप्लिकेशन आयडी सुद्धा तुमच्या मोबाईलवरती येत असतो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय. तर त्याचा पुरावा तुम्ही ऍप्लिकेशन आयडी म्हणून सुद्धा देऊ शकताय. आता मला एका ताईने विचारलं की आमच्याकडे पुरावा काय बाबा. आता तुम्हाला मी जर दाखवलं कमेंट सेक्शनमध्ये की आमच्याकडे फॉर्म भरलेला पुरावा काय, तर फॉर्म भरलेला पुरावा लक्षात घ्या, ऍप्लिकेशन आयडी असतो जो तुमच्याकडे मिळतो. तुमच्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन आयडी मिळतो बघा. तो ऍप्लिकेशन आयडी हा तुमचा पुरावा आहे. आणि तुम्हाला जर आता लॉग इन केलं तर तुम्हाला जर डेटा दिसला तर तो स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि लक्षात घ्या, डेटा नॉट फाउंडचा अर्थ असा आहे की तुमचं कुठं फॉर्म गेलेला नाहीये, गायब झालेला नाहीये. तो तात्पुरता काळासाठी तो सर्व्हर बंद झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा जो डेटा आहे तो दिसत नाहीये. पण बरोबर आहे, आपण साहजिक आहे आपल्याला वाटणं की आमचा फॉर्म गायब झालेला आहे, आम्हाला पैसे सुद्धा नाही मिळाले तर काय करायचं. हे बघा, ह्यांनी काय म्हणत आहेत की नो डेटा फाउंड असं दाखवत आहे, फॉर्म भरला आहे, अजून अप्रूव्ड नाही झाला. लक्षात घ्या ताई, तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही जर 31 ऑगस्टच्या अगोदर भरला असेल तर तो लवकर अप्रूव्ह होईल. आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे, आता लक्षात घ्या, ज्या आपल्या माता भगिनींनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म अजून छाननीमध्येच आहे, म्हणजे अजून पडताळणीमध्ये आहे. तो स्टेज 1ला आहे, स्टेज 2ला आहे. स्टेज 1 म्हणजे तुमचं जे काही स्टेजेस असतात, तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं की पेंडिंग, इन रिव्ह्यू, रिजेक्टेड, अप्रूव्ड असे स्टेजेस असतात. तर तुमचा आता इन रिव्ह्यू मध्ये असेल तर तो काय करेल, ते जे काही अधिकारी असतील, संबंधित अधिकारी आहेत, ते आता लवकरच तुमचा फॉर्म पडताळणी करत आहेत. कारण त्यांना आदेश दिलेले आहेत की 30 सप्टेंबरपर्यंत जेवढे काही फॉर्म आहेत ते सगळे फॉर्म एक तर तुम्हाला अप्रूव्ड करायचे आहेत, किंवा जे फॉर्म रिजेक्टेड आहेत त्यांना सुद्धा एक चान्स देऊन पुढे तो अप्रूव्ड करायचा आहे. आता लक्षात घ्या, खूप जणांचं असं होत असेल तर कुणीही घाबरून जाऊ नका. सगळ्याला पैसे हे येणार आहेत बँकेमध्ये. आता लवकर तुमच्या अकाउंटवर, आपल्या माता भगिनींच्या अकाउंटवर हे पैसे येणार आहेत. त्यामुळे काम करायचंय, तुम्ही कुणीही घाबरून जायचं नाही. लवकर तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे येणार आहेत. 4,500चा हप्ता हा आपल्या ज्या माता भगिनी आहेत ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला, अशा आपल्या सगळ्या माता भगिनींना हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. डेटा दिसत नाही, काही प्रॉब्लेम नाही. सध्या थोडा वेळ तसंच राहू द्या, परत चेक करा. डेटा 100% तुम्हाला दिसणार. डेटा नॉट फाउंडचा अर्थ असा नाहीये की तुमचा पैसे गायब झाले, पैसे येणार आहेत, तुमचा डेटा सुद्धा परत येणार आहे. त्यामुळे कुणी टेन्शन घेऊ नका, सगळ्याला पैसे अवश्य मिळणार. आपल्या चॅनलला पटकन पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा माता भगिनींनो, आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा आहे ती सुद्धा दाबून ठेवा. कारण आपण पटकन तुमच्या जे काही शंका असते त्याच्यावरती निवारण करण्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या मोटिवेशनची गरज आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. आता तुमचे याच्यावरती काही प्रश्न असतील पैशाबद्दल किंवा काय असतील, आता मला एक सांगा, कालपासून 17, 18, 19 पासून कोणाकोणाला पैसे आले त्यांनी कमेंटमध्ये सांगा. कारण भरपूर जणांना पैसे आले आहेत आणि भरपूर जणांना पैसे आलेही नाहीत. तर अशा महिलांनी कोणाकोणाला आले आहेत त्यांनी पैसे आले असं टाका, नाही आले असं त्यांनी नाही आले असं टाका. आणि ज्यांचा डेटा नॉट फाउंड अजूनही दिसत आहे तसंच त्यांनी सुद्धा डेटा नॉट फाउंड दिसत आहे असंही तुम्ही टाका. आलं लक्षात? आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.